वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्राय करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाडी एला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांत सुख भोगी, ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, प्रसादो अनन्य शरण इच्छित देत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ज्या गुरुकृपेमुळं आज आपण इथे सर्वजण जमलेले आहोत गुरुकृपा संपादन करण्यासाठी, तेव्हा प्रत्येक भक्ताला ही गुरुकृपा संपादन व्हावी यासाठी आपण काय कधी आणि कसं केलं पाहिजे, कोणती वेळ उत्तमोत्तम वेळ साधावयाची म्हणून आतापर्यंतच्या आपण जी चर्चासत्र आयोजित केलं होतं भगवंताच्या आशीर्वादाचं शिक्षण या विभागावरती, की कोणतं शिक्षण हवं, कसं हवं, काय हवं, कुठे हवं, कशा करता, या सर्व प्रश्नाची उत्तरं जीवन शिक्षण या संदर्भामध्ये आपण घेतली। त्यासाठी धर्म अर्थ काम मोक्ष ह्या सर्व चारही पुरुषार्थांची चर्चा केली। खांब चार रोवले, पायाभरणी मजबूत केली। आता कळस चढविण्याची वेळ आली, तेव्हा कळस तुका झालाच आहे कळस। तुकाराम महाराजांनी आपल्याला बोधामृत जे पाजलं, अमृताचा एक वर्षा पिण्याचं कार्यक्रम, ज्ञानेश्वरीनं दिलेलं ज्ञान, गीतेनं सांगितलेला कृपाशीर्वाद, गुरुचरित्रांनी त्यांचं गुरु समान आपण व्हावे तोची सापडे बोध खरा। जीवन उत्तम जगण्यासाठी आपल्याला जे जे काही मार्ग सांगितलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला जीवनाचा जीवनपट हा कसा असू शकतो, त्यासाठी देव देश आणि धर्म रक्षण करणं, त्यासाठी आपल्याला दत्ताचं मी भक्तांसाठी भक्त ही माझ्या हृदयात वसे असं जे आमच्या वडिलांनी आम्हाला बालपणापासून तो आतापर्यंतचं दिलेलं शिक्षण, सदाशिव शास्त्री कंझरकर हिरपूर यांनी जे आम्हाला दिलं, आणि आता आपण प्रत्येक जण
हा धर्माप्रमाणे आचरण करणारा असावा, यासाठी त्यांनी एकच सांगितलं आपल्याला, एकच महामंत्र दिला, गुरुदेव म्हणा तुम्ही गुरुदेव म्हणा, गुरुदेव म्हणा तुम्ही गुरुदेव म्हणा. आता त्यांनी म्हणायसाठी जो सांगितलं, सांगूनी सर्वांना आनंदाने, सांगूनी सर्वांना आनंदाने, ही त्यांनी जी क्रिया घडवून आणली आपल्या समोर, ह्या सर्व गोष्टीचं आत्मचिंतनाची, आत्मकल्याण करण्याची जी वेळ असते, तर ती आपल्याला कशा पद्धतीमध्ये साधवून घेता येईल, ती आपल्याला परिपूर्ण करता यावी, यासाठी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे ईश्वर, तैसे ज्याचे कर्म जैसे फळ दे ईश्वर. बालपणीच्या क्रिया वेगळ्या असतात, तरुणपणाच्या क्रिया वेगळ्या असतात, म्हातारपणाचे कार्य जबाबदारी वेगळी असते. आता ही नात्याप्रमाणे आपण जी जोडवून ठेवून दिलेली आहे, त्या सर्व वयोगटानुसार केलेलं नियोजन हे आपापल्या कर्माप्रमाणे आपल्याला उपभोगायला आनंदाने मिळते. आणि आनंदाने मिळत असताना त्या जन्मामध्ये आपण म्हणतो पूर्वसंचित, प्रारब्ध, गती, दैवगती, हे जे शब्द निर्माण झालेले आहेत, जो तो आपापल्या कर्मानुसार आपलं प्रारब्ध घडवून येतो आणि तो जीवनामध्ये उपभोगतो, तेव्हा सर्व कार्याला ही भगवंताची साथ असावी लागते. तेव्हा भगवंतानी आपल्या हातून आपलं कार्य विचारपूर्वक करवून घेणं, तेही तितकं महत्वाचं आहे. म्हणून मनुजा सार्थक कर काही, सार्थक करण्या जन्म आपला पुन्हा नरदेह नाही, असं म्हणत असताना विचारशक्ती ही आपली कशी असावी, कुठे असावी, प्रसंगावधान, अवधान, सावधानामधलंच अवधान. जर माणसाने माणसाकडे, माणसासाठी ते उपयोगाला जर आणलं, तर कोणतंही कार्य विचारपूर्वक जर झालं, तर ते त्याला भगवंत यश देऊन आपलं जीवन कृतार्थ करते. म्हणून कृतार्थ करण्या जन्म आपला, नित्य भजा गुरुवरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा. दिगंबर म्हणजे उघडा नागडा, दिगंबर म्हणजे कितीतरी त्याच्यामध्ये भावनात्मक शब्द अर्थाने रूप. तुम्ही गुगलला विचारा की दिगंबर या शब्दाचा अर्थ काय होते, मग तुमच्या लक्षात येईल, अरे आतापर्यंत आपण कसे कसे राहिलो, कसे कसे वागलो, ह्या सर्व गोष्टीचा हेच तर मानवी जीवनातला विचार करण्यासाठी मनुजा विचार कर काही, मनुजा विचार कर काही. अहो पण विचार कोणता? जन्मातील कार्याचा, नियोजनाचा, वेळेचा. कल करे सो आज, आज करे सो अभी. आता तुमच्या हातात आहे, काल तुम्ही उपभोगलं, उद्या तर तुमचा हाता नाहीच आहे. त्यासाठी मानवी अवतारातलं मानवी कार्य हे जर अहमपणानं न करता की मी केलं, मी केलं, मी केलं, अहो आपण काय केलं? काहीच नाही. आपल्या हातून ते कर्म करवून घेतलं. प्रारब्ध, संचित आणि दैवगती बदलवून घेण्याचं काम सुद्धा आपल्याला भक्त बनून
भगवंतानी केलेल्या कृपेचा वर्षाव आहे. त्यासाठी पहिलं वाक्य लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य ज्ञान संपत्ती भेटे. वेळेचं नियोजन खूपपासून त्यांनी केलं. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य ज्ञान संपत्ती भेटे. मग आपण झोपीच्या नंतर जर जागृत होतो तर जागृत अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर लवकर उठलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर या तिन्ही गोष्टी अनायासेच सर्व प्राप्त होतात तर लवकर उठणारी लोक नाहीत ना. फार दुर्मिळ झाले, फार दुर्मिळ झाले. थांबा आता मला उठवू नका, खूप थकलो मी, खूप काम केलं, आराम करावयाच आहे. वेळ तर पाहणच नाही असो. परंतु जीवनामध्ये कार्य करीत असताना सामर्थ्य आहे चळवळीचे, परी जो जो करील त्याचे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चालीरीती कायम टिकवणं, भगवंताच्या कृपेनं दिलेला हा दैनिक क्रम, जसं मनुष्याच्या महत्वाच्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा, तशाच भगवंताच्याही भक्ती आणि सेवा ह्या महत्वाच्या आहेत. वेळेनुसार कराव्या त्या लागतात. मग आपण भक्ती किती करतो आणि कशी करतो याचं जर आत्मचिंतन करा म्हणजे आत्मकल्याण होते. आता जर या सर्व गोष्टी मानवाला जीवनामध्ये गुरुनी म्हणजे आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. आता सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा. जर आईने आपल्याला आपल्या लहानपणामध्ये ह्या सर्व गोष्टींची शिकवण दिली, आपल्याकडून संस्कार घडवून घेतले, तर अज्ञानामुळे आपण करतच नव्हतो ना. म्हणून तर आपले 5 वर्षापूर्वीचे लाड होतात ना. लालयित पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडे. पण आळस जो निर्माण होतो तो 5 वर्षाच्या नंतरच निर्माण होतो. जायरे शाळेत 6व्या वर्षीला मला कंटाळा आला, मला खेळायला जायचं आहे. ते केलं कोणी? आपली आपण. आपल्या आपण मध्ये जर आपण विशी विद्या तिशी धनमध्ये जर जीवनामध्ये आपण आपली उत्तम विद्या संपादन केली तर उत्तम गुरु उत्तम बनवतात. म्हणजे उत्तम मार्गदर्शन हे जर जीवनाला लाभलं तर तो उत्तमच बनेल. तेव्हा उत्तम बनण्याकरता आपण कोणासोबत राहतो, काय करतो, त्या सर्व गोष्टीचं त्याला विचार करून या सर्व गोष्टी घ्यायला पाहिजे. आणि आपल्या चालीरीती ह्या ज्या पूर्व परंपरेनं आपल्या कुलामध्ये आलेल्या असतील ना त्यानुसार तर त्या आपल्याला चालवणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी जर आत्मसात झाल्या आणि मन पवित्र करून जर आपण अनुकरण केलं तर त्याला फल मिळाल्याशिवाय राहील का? आता ह्या सर्व गोष्टी करणं जर आपल्याच हाती आहे, म्हणून तर म्हटलं ना, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललाशी. याच्या ज्ञानाला म्हणतात आत्मज्ञान. आणि मिळणारी कार्यशक्ती आणि प्रसंगावधान आणि तिथं भगवंताचं असणारं अधिष्ठान, ह्या सर्व गोष्टी भगवंतानी आपल्याला प्राप्त करून द्यावं. आणि एक वरदान मागवून देऊया की अनुग्रह करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। प्रसन्न झाला गुरुदत्त माझा, प्रकटोनी ठेवी वरस्त माता, प्रपंच परमार्थ कृतार्थ केला, श्री ज्ञानसागरू गुरु अवधूत झाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एक वेळा आपण दत्ताचं नामस्मरण करू। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता उद्यालाही आपण याच वेळी याच ठिकाणी आपण आलेले असू। कृपा प्रसादाचं प्रसाद आपण आपल्या हाताला स्वीकारू, मनाला स्वीकारू, बोध घेऊ आणि आपल्या दैनिक आचरणामध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग करू आणि जीवन आपलं धन्य करू। उद्याला भेटूया परत याच ठिकाणी याच वेळी। धन्यवाद।